नमस्कार आजी. 7 तारखेला विसरू नका. हा मतदान आहे. हो माहितीये, मतदान आहे ते. पण मग आत्ताच कसे काय आलात मत मागायला? एवढी वर्ष कुठं होता तुम्ही? आम्हाला एवढ्या अडचणी आल्या तेव्हा तर नाही दिसलात, आणि आता मत मागायला मात्र बरोबर आलात. अहो, निवडणुका आल्या की बरोबर इकडे येता, पण लोकांसाठी केलंय काय? एवढा मोठा महापूर आला होता तेव्हा कुठं होतात तुम्ही? का नाही आलात मदतीला? आता ही आश्वासनं आणि मदतीचा आव दाखवणं राहू द्या. ज्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणं शक्य नाही. अहो, आमच्या अण्णांनी दुष्काळात मुख्या जनावरांसाठी स्वतःचा ऊस फुकट देऊन चारा छावणी चालवली होती. महापुराच्या वेळेस गावात परिस्थिती खूप अवघड झाली होती. घरं, जनावरं सगळंच धोक्यात आलं होतं आणि लोक खूप घाबरले होते. त्यावेळी अक्षयदादा पुढे आले आणि मदत केली. तुमचं ठरलंय. अण्णांचा वारसा समर्थपणे जपणारे अक्षयदादा आमच्या पाठीशी ठाम उभे आहेत. म्हणूनच आमची साथ विमलताई खताळ यांनाच. अण्णांची शिकवण आता आपली जबाबदारी, आपल्या गावाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि आपल्या माणसाला भक्कम साथ द्या.